नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। नागपूर पोलिसांच्या पाचपावली ठाण्याने अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीविरुद्ध एमडी ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समता मैदान लष्करी बाग परिसरात पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे। 1 ऑगस्टला रात्री 11 ते 2 वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी पंच आणि नियमांनुसार तपासणी केली असता आरोपी मनीष पप्पू समुद्रे याच्याकडून 3 ग्राम 10 मिलीग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज दृश्य क्रिस्टल जप्त करण्यात आले आहे। याची किंमत अंदाजे 15,500 रुपये इतकी आहे। याशिवाय त्याच्याकडून एक रिकामी पन्नी आणि अंदाजे 10,000 किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी एकूण 25,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आणखी एक आरोपी अमित गजबिये फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पाचपावली पोलिसांनी आरोपी मनीष समुद्रे याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। बरोबर आहे। काल दिवस आणि रात्री पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळालेली। त्या पथकाने माहिती मिळाल्यावरून एक संशयिताला ताब्यात घेतला। त्याच्याकडून 3.10 ग्रॅम एमडी मिळाला आणि एक मोबाईल, टोटल 25,500 रुपयाचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून पंचनाम्याप्रमाणे जप्ती केलेली आहे। त्याच्यात एक आरोपी ताब्यात आहे, दुसरा आरोपी महत्त्वाचा फरार आहे की तो सापडल्यावरच नेमकं तो माल कुठून आला हे आम्हाला माहिती मिळाली। याच्यात हवालदार पवार, वासुदेव पखान आणि आशिष आणि PSI थोपटे आणि ढोरमाले या लोकांनी कारवाई केलेली आहे। इथं कुठल्याही हद्दीत काही खबर असेल तर पोलिसांना मदत करावी, सहकार्य करावे। कुठल्याही बाबतीत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या नेतृत्वात जो ऑपरेशन थंडर सुरू आहे की कंटिन्यू आपण ह्या थंडरच्या कार्यक्रमाला पुढे नेऊ आणि नशामुक्त कसं करता येईल शहर, त्या पद्धतीने आपली वाटचाल सुरू आहे। कोणालाही नागरिकांना असं काही खबर तक्रार असेल तर पोलिसांना किंवा इतर माध्यमांनी कॉल करून माहिती द्यावा। माहिती गुप्त ठेवण्यात येईल आणि एमडी, गांजा अशासारख्या ज्या नशिले वस्तू आहेत ते आपण जप्त करून कायदेशीर कारवाई करून समूळ नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करू। तर आपण पाहिलं की पाचपावली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांवर वचक बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे।